हाय हॅलो, कसे आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर चला, आजची रेसिपी आहे अंडा करी, मस्त अशी तर्री आलेली. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण अंडी उकडायला ठेवूया. त्यामध्ये मीठ घालायचं जेणेकरून अंडी फुटणार नाही यासाठी. तर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांदा घ्यायचा, थोडंसं खोबरं घ्यायचं आणि एक टोमॅटो घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर आणि 2 चमचे तीळ घ्यायचं. तीळ तुम्ही नाही घेतलं तरी चालेल, मला हवं होतं म्हणून मी घेतलेलं आहे. तर हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून व्यवस्थित छान बारीक वाटून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे छानपैकी वाटून झालेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1-1.5 चमचा तेल टाकायचं आणि आपण हे वाटलेले जे वाटण आहे ते यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत छान परतायचं. मसाला कच्चा नाही ठेवायचा. आपण कांदा वगैरे काही भाजलेला नाही आहे, त्यासाठी जास्त जेवढं तुम्ही परततान तेवढं व्यवस्थित म्हणजे छान तर्री येते भाजीला आणि भाजी पण टेस्ट होती, भाजीला पण टेस्ट येते. तर तुम्ही असं पाणी वगैरे टाकून आहे ना छानपैकी व्यवस्थित भाजून घ्यायचं मसाला. हे बघा, अशा प्रकारे मसाला थोडासा भाजत आला की त्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि हळद टाकूया. मीठ तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता, पण थोडंसं पहिले कमीच टाकायचं. नंतर आपण पाणी टाकल्यावर अजून आपल्याला जर लागलं मीठ तर तुम्ही टाकू शकता. बघायचं चाखून कमी आहे का वगैरे. तर हे सर्व टाकल्याच्या नंतर आपण छान मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये कांदा मसाला आणि लाल तिखट हे 2च मसाले आपण वापरून भाजी आपण बनवणार आहे. तुम्हाला पुढे म्हणजे दिसेलच ह्या मसाल्यामुळे किती छान भाजीला तर्री येते. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. असं कांदा मसाल्यामुळे ना छान तर्री येते भाजीला. तर तुम्ही कांदा मसाला अवश्य वापरा. हे बघा, छान पाणी वगैरे घालून आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा आणि ठेवायचं. तोपर्यंत आपण इकडं आहे ना अंडी जे उकडलेले आहेत आपली त्याचं आपण साल काढून घेऊया. अंडी छान व्यवस्थित उकडून घ्यायची, नाहीतर त्याचं साल व्यवस्थित निघणार नाही, ते एकदम चिटकून राहणार. त्याच्यामुळं आपण व्यवस्थित असं उकडून घ्यायचं. जरा 5 मिनिटं जास्त लागले तरी पण चालेल, पण छानपैकी उकडून घ्यायचं. आणि त्यावरचं साल काढल्याच्या नंतर हे अशा प्रकारे कट मारायचे अंड्याला असे. हे बघा, सर्व बाजूने असं कट मारून घ्यायचं, म्हणजे कट करायची अंडी. तुम्ही 2 भाग केले तरी चालेल, म्हणजे तुमच्या आवडीनुसार. मला असे म्हणजे करायला आवडतात त्यामुळे मी करते. आणि एक असं अंडं पण राहतं. आणि आपण जर का कट केले 2 भाग केले ना, त्यातलं जे पिवळं असतं ते असं भाजीत की रस्स्यामध्ये पडलेलं असतं. त्यामुळं मग ते कधी असं खाली पण पडून जातं ते असं रस्स्यामध्ये. त्यामुळं असंच एकच अंडं ठेवायचं. छान त्यामध्ये ना मसाला मुरला जातो त्यामध्ये. हे बघा, असं सर्व अंड्यांना आपण आहे ना कट करून घेऊया. जेवढी अंडी छान उकडतील ना तेवढं असं साल पटकन निघतं अंड्याचं. हे तुम्ही पहिले लक्षात ठेवायचं. हे बघा, अशा प्रकारे सर्व अंड्यांना आपण कट करून झालेला आहे. आता आपण ते सर्व अंडी मसाल्यामध्ये टाकूया. मसाला छान आपला आता परतून झालेला आहे. आपण कच्चं सगळं वाटलेलं होतं, त्यामुळे एक 5 मिनिटं किंवा 7 मिनिटं तरी तुम्ही मसाला छानपैकी परतून घ्या, तरच भाजीला टेस्ट येते. नाहीतर आपला मसाला कच्चा राहतो. नाहीतर मग तुम्ही तव्यावर कांदा, खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण वगैरे हे सर्व तुम्ही भाजून घेऊन मग वाटलं तरी पण चालेल.
ना आता मी कच्चंच सगळं घेतलं होतं, वाटून घेतलं होतं, त्याच्यामुळे मग मी जास्त वेळ जरा मसाला भाजलेला आहे. आता सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर अंडी त्यामध्ये आपण हवं तेवढं, तुम्हाला रस्सा जेवढा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. हे बघा, अशा प्रकारे छानपैकी मिक्स करून घ्यायचं. हे बघा, मस्त अशी तर्री यायला सुरुवात झालेली आहे. आपण पाणी टाकले 2च मिनिटांनी छानपैकी अशी तर्री यायला सुरुवात झालेली आहे. 2 मिनिटं छान उकळून द्यायचं, त्याच्यावर झाकण नाही ठेवायचं. जरा अशी उकळी आली ना की मग गॅस बारीक करायचा आणि मग त्यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं उकळायला ठेवायचं. आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत, आपण काढून बघूया. हे बघा, मस्तपैकी उकळती आहे आपली अंडा करी. मस्त तर्री पण आलेली आहे. आपण 2च मसाले वापरलेले आहेत, तरी पण किती छान अशी तर्री दिसती आहे आणि टेस्टला पण खूप भारी झालेली आहे एकदम. मी टेस्ट करून बघितली आहे. त्यावर आता आपण कोथिंबीर टाकूया. छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अंडा करी. तर अशा प्रकारचे छान सिंपल अशा पद्धतीचे मी रेसिपी या आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. हे बघा, मस्त तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू नवीन रेसिपीसह साध्या सिंपल. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय.